हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. अहो, बरेच ठिकाणी घडते हे. सून येते घरात. सून आल्यावर सासरे सुनेसमोर सासूला दोष देतात. तिचं काही उणा काढत असतात. हे तर काय होते, ती सासू म्हणतीये, आता ती सासू व्हायच्या वेळेला ती 50+ झालेली असते. एवढी वर्ष तिनं संसारासाठी, घरासाठी खूप राबलेली असते. खूप कष्ट केलेले असतात. खूप काही सोसलेलं असते. सासू सासऱ्यांचं केलेलं असते. नणंद दिरांचं केलेलं असते. भरपूर तिनं सोसलेलं असते. कधी एक शब्द सुद्धा न बोलता आज आता घरात सून आलीये. अहो, सुनेला काही हे कष्टांचं माहित आहे का? आपले सासूनं किती कष्ट उपसली थी, हे काही त्या सुनेला माहित नाही. त्यामुळे त्या सुनेसमोर सारखं सासूला बोलत असलं, तिचा उणादुणा सारखं काढत असला की ते सासूला काय होईल, तिचा आत्मविश्वास आणि कमी होत जाईल. एवढ्या सुनेसमोरच मात्र नाहीये, जावयासमोर सुद्धा आपले म्हणजे त्याचे सासूचं सासरेनी उणादुणा काढायचं नाही. दोन्ही बाजूला इन द सेम वे सासूनं पण आपले नवरेचं काही उणादुणा काढायचं नाही. मी इथे सासूचं काढायचं नाही म्हटलं म्हणजे माझ्यासमोर एक अशी केस आली. एक बाई येऊन सांगत होत्या त्यांचे घरातलं सगळं. मग मला वाटलं हे फक्त त्यांचे घरातलं नाहीये, हे बरेच घरातनं असं घडत असेल म्हणून आपण एक व्हिडिओ करावा का? म्हणजे हे बघा, कोणालाही कमी दाखवून आणि सप्रेस करण्यापेक्षा त्यांना आपण आधार देऊन त्यांना आणि पुढे यायला शिकवायला पाहिजे. म्हणून मला वाटलं हा व्हिडिओ करूया. हा बरेच घरातलं दुःख असेल, हे फक्त त्या मावशींचे एका घराचं नसेल. त्या मावशी तरी सांगत होत्या, मी एवढ्या राबले, म्हणाल्या घरासाठी खूप काही केलं. आणि नो डाऊट कोणी मला हे कर म्हटलं नाही. मी माझ्यासाठी, माझे घरासाठी, माझे मुलांसाठी, माझे संसारासाठी केलं. आज दिवस सगळे बदललेत म्हणाल्या. खूप चांगलं झालंय आणि मलाही आनंद वाटतो त्यातला. म्हणून आज माझं काही ही अशीच आहे, तसंच आहे, हिला तर येत नाही, अमुक नाही करून चालेल का? मला खूप वाईट वाटते ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणाल्या. हो, मला बाहेर जायला, एकटं कुठे फिरायला जाणं म्हणा, एवढं काय, हॉटेलमध्ये गेलं ते मला आजी काही ऑर्डर द्यायची हे सुद्धा कळत नाही का? म्हणजे कधी मी हे सगळं केलेलं नाहीये. माझं मी एकटी केलेली नाही किंवा माझं मी काही केलेली नाहीये म्हणाल्या. इवन त्या म्हणाल्या जेवण झाल्यावर आपल्याला हात धुण्यासाठी गरम पाण्याचं बाउल आणून देतात, लिंबाची फोड असते. हे सुद्धा मी पहिल्यांदा बघितलं तेव्हा मी हे काय करायचं, कशाला दिले विचारलं की माझ्यावर एवढं सगळे हसले आणि माझं हे केल्या म्हणाल्या. त्या म्हणाल्या मला माहीतच नव्हतं. एक म्हणजे अगदी खेड्यातनं मोठी झालेली, फार शिक्षण नाहीये, त्यामुळे बाहेर 4 लोकांमध्ये जाणं येणं, उठणं बसणं नाहीये. घरातली सगळी कामं करत होते, घरातलं करत होते. त्याच्याशिवाय बाकी कोणाला हवं तरी पोळी भाकरी भाजी फराळाचं हे सगळं करून देत होते. का? म्हणजे माझ्या संसाराला 4 पैसे मिळतात म्हणून. म्हणजे मला ह्या सगळ्या गोष्टी, हे नवीन शिष्टाचार असतील, येत नाही म्हणजे माझं कमीपणा का?
मला हे 4 चौघांसमोर म्हणजे सुनेसमोर असेल किंवा सुनेचे माणसांसमोर असेल किंवा सुनेसमोर बोलला की ती उद्या जाऊन तिचे आई वडिलांना वगैरे असं सांगणार, हे एक जोक बनतो माझा, असं त्या मावशी सांगत होत्या. मला खूप वाईट वाटलं. म्हणून मला वाटलं असं कोणी करू नये, म्हणून ह्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवावा. अहो, कोणाच्याही चांगल्या गोष्टी बघत जावा ना. आता 50 पुढची आहे ती सासू. तिनं खूप राबलेले आहे, तिनं कितीतरी तुमच्या संसारासाठी चांगलं केलेलं आहे, स्वतःचे सॅक्रिफाईसेस आहेत कितीतरी केलेलं. हे तुम्हाला कधी काही दिसत नाही. तिचे फक्त मायनस पॉइंट्सच दिसतात का तुम्हाला? चांगलं काहीच दिसत नाहीये. अहो, ती तुमच्या घरात आली तेव्हा कसा तुमच्यावर विश्वास ठेवून आलेली आहे आणि तिनं आयुष्याचे आपले सगळी वर्ष, आता 20 ते 50 म्हणजे 30-32 वर्ष तुमच्या बरोबर तुमचे घरासाठी घालवलेली आहे. स्वतःला हवं नको तर स्वतःची हौस सुद्धा तिनं कितीतरी वेळेला बाजूला ठेवलीये. का? मला नको, मुलांना मिळू देत, नवऱ्याला मिळू देत. हे प्रत्येक स्त्रीचं मी जाणते, म्हणून म्हणते. असं असताना आपण तिला 4 चौघांसमोर, अहो तुम्ही बाहेर जाता, बाहेर 4 लोकात मिळून मिसळून, त्यामुळे तुम्हाला बाहेरचं वागणं माहीत आहे. ती आहे, कळत नाही म्हणून तिला 4 चौघांसमोर गावढळ म्हणणं, काही येत नाही म्हणणं, हे बरोबर आहे का? तर सुनेसमोर म्हणा किंवा ते नातवंडांसमोर किंवा हे असं करू नका हो प्लीज. त्यामुळे मला सर्वांना म्हणायचं आहे, हे मुलं असतील, नवरे असतील, तुम्ही एटलिस्ट सासूला मान द्यायचा तो शिकवायला पाहिजे. का? म्हणजे सुनेनं बघितलेलं नाहीये तिनं सासूनं किती स्वतःचे कुटुंबासाठी राबलेली आहे, किती सगळे सॅक्रिफाईस केलेले आहे, किती सगळे ऍडजस्टमेंट केलेलं आहे, हे तिनं बघितलेलं नाहीये. ती आता सासू आहे तसं बघतीये, म्हणून काही तिला काहीच येत नाही असं म्हणायचं का? नाही, बिलकुल नाही. तिचा मान द्यायला शिका. तिला जे काही तिच्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं कौतुक करा. आणि कोणाचंही मी सांगू तर सुनेचं असेल, सासूचं असेल, चांगल्या गोष्टी कौतुक करायचा, सगळ्यांसमोर कौतुक करायला पाहिजे. काही चुकलं, चूक दाखवायची असेल, नाही असं करू नको, सुधार, तर एकटं असताना सांगायला पाहिजे. हे तुमचे गडी माणसांना असेल, सुनेला असेल, कोणालाही असेल, बायकोला असेल, कौतुक सगळ्यांसमोर करा चांगल्या गोष्टीचं. काही उणिवा असतील, प्रत्येकाकडे आहे. अहो, कोणी परफेक्ट नसतो. ह्या जगात कोणीही परफेक्ट नाही. प्रत्येकात काही ना काहीतरी उणिवा असतात. पण ह्या उणिवा दुसऱ्यांना दाखवून देताना सगळ्यांसमोर दाखवू नका. सगळ्यांसमोर त्या बाईचा अपमान करू नका. त्या मावशी मला हेच म्हणाल्या, अहो सगळ्यांसमोर, सुनेसमोर, सगळ्यांसमोर सारखं माझा अपमान करतात. मला त्याचं खूप वाईट वाटते हो. अहो रडायला लागल्या त्या. ते रडताना माझे डोळ्यातनं पण पाणी आलं. त्या म्हणाल्या, मला काही पैशांचा मोठा हिशोब कळत नाहीये, काही गोष्टी कळत नाही. मी मान्य करते की ते मोठेपण बघा त्या मावशींचं, त्यात त्यांचं अज्ञान असेल, जे त्यांना कळत नाही तर त्या मान्य करतात. म्हणजे त्यांना कळत नाही म्हणजे ह्याची काही चूक नाही. हे त्याच्यासाठी काही सगळ्यांसमोर त्यांचा अपमान करत जाऊ नका. कितीतरी पूर्वीचे काळचे माणसांना, म्हणजे माझे पिढीचे माणसांना कितीतरी गोष्टी कळत नाहीत.
आजही कितीतरी लेडीज अशा आहेत त्यांना एटीएम मधनं जाऊन पैसे काढायला येत नाही किंवा फोन पे करता येत नाही. म्हणजे काही त्यांना काही कळत नाही, त्या काही उपयोगाचं नाही म्हणून अपमान करायचा का त्यांचा? नाही. त्यांना ज्या गोष्टी येतात त्या आपल्याला येतात का हा विचार करा ना. हे बोलताना मला आजही आठवते, आम्ही खूप वर्षापूर्वीची 31 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, तेव्हा का नाही आम्हाला सगळ्यांना साक्षरता अभियानात घरोघरी जाऊन शाळा सुटल्यावर संध्याकाळच्या वेळेला बायकांना शिकवायचं काम दिलेलं होतं. आम्ही एक ठिकाणी शिकवायला असं गेल्यावर त्या आजी काय म्हणाल्या, मी बघा एवढी सुंदर रांगोळी, काय सुंदर रांगोळी काढलेली होती त्या घरासमोर, मला लिहायला वाचायला येत नाही तुमच्यासारखं. ठीक आहे, आय एक्सेप्ट इट, मी मान्य करते म्हणाल्या. तुम्हाला अशी रांगोळी काढायला येते का? रांगोळी काढून दाखवा बघू म्हणाल्या. तसा प्रत्येकाला काहीतरी चांगले प्लस क्वालिटीज असतात, आपण त्याच्याकडे बघावं. आणि कधी कोणालाही अपमान करताना 4 चौघांसमोर अपमान करू नका. कौतुक सगळ्यांसमोर करा, पण उणिवा दाखवताना माणूस एकटा असताना त्याच्या उणिवा दाखवा. हॅव ए गुड डे.